नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रेपैकी जनतेचं आकर्षण असलेली ओझर येथील खंडेराव महाराजांची यात्रा सर्वात मोठी यात्रा असून या यात्रेचा प्रारंभ आज चंपाषष्ठी रोजी करण्यात आलाय। ही यात्रा 5 दिवस असते। या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या यात्रांना टप्प्याटप्प्याने सुरुवात होते। ओझर येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या बाणगंगा नदीवरील बाणगंगा पुलाजवळ खंडेराव महाराज यांच्या या यात्रेच्या पहिल्या दिवसाचं खास आकर्षण असतं ते 12 गाड्या ओढणं। पंचक्रोशीतील 12 वाड्यांतील 12 गाड्या असतात, त्यामध्ये देवाचा गाडा प्रथम असतो। यानंतर शेजवळवाडी, भडके वस्ती, पगारगौरी, वरचा माळीवाडा, मधला माळीवाडा, क्षत्रिय मराठा समाज, समस्त कदम मराठा समाज, शिंदे चौधरी वस्ती, सावता नगर, सायखेडा रोड, अण्णासाहेब भडके वस्ती आदी वाड्यांतील गाड्यांचा समावेश असतो। यात्रेच्या वेळी देवाची सेवा करण्याचा मान वेगवेगळ्या लोकांना आहे। यामध्ये भगत, चोपदार, घोडेवाले, पालखीवाले, चौरीवाले, ढालवाले, काठीवाले, भोई, हरदास, शिंगवाले, वाघोजी यांचा समावेश आहे। या यात्रेत 12 गाडे म्हणून जे गाडे ओढले जातात ते गाडे वाजत गाजत मिरवणुकीने यात्रा मैदानावर आणले जातात। हे गाडे सजवलेले असतात व या सजावट पाहिल्यावर डोळ्यांचं पारणं फिटतं। मध्यभागी एक नक्षीदार भरीव लाकडी खांब उभा केलेला असतो। खांबांच्या वरच्या टोकावर लोखंडी रिंग बसवून उभा आक बसवतात व त्यावर एक चाक बसवून लाकडी चोपा बांधून प्रत्येकाच्या एका टोकाला एक सोडगा अडकवतात व एक सोडगा म्हणजे झुलता फिरता मल्लखांब। यावर मिरवणुकीच्या वेळी मल्ल कसरत करतात, तेव्हाचं दृश्य मनमोहक आणि डोळ्याचं पारणं फेडणारं असतं। या सर्व 12 गाड्या सवाद्य मिरवणुकीनं यात्रेच्या ठिकाणी यात्रा मैदानात आणल्या जातात। खंडेराव महाराजांचा मानाचा घोडा असून यात्रेच्या दिवशी मानाच्या घोड्याला दुपारी स्नान घालून त्याची पूजा देखील केली जाते। याच दरम्यान देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते। या मिरवणुकीनंतर सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास यात्रेकरूंनी खचाखच भरलेल्या 12 गाड्या एका रांगेत उभ्या करून एकमेकांना जोडण्यात येतात। मानाच्या घोड्याची व 12 गाड्यांची विधिवत पूजा करून घोडा 12 गाड्यांना जुंपला जातो। तेव्हा लगेचच भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण करीत खंडेराव महाराज की जय, एळकोट एळकोट जय मल्हार अशा जयघोषात एकच निनाद केला जातो आणि बघता बघता घोडा 12 गाड्या ओढून देतो। यावेळी लाखोंच्या संख्येनं भाविक उपस्थित असतात। सर्वांचे स्वागत। यात्रा कमिटीतर्फे सर्वांना जय मल्हार। आजपासून ओझर खंडेराव महाराज यात्रा ही धूमधडाक्यात सुरू होते। आज सकाळी देव मांडवाचा कार्यक्रम झाला, तो आनंदात पार पडला आणि आज संध्याकाळी गुरुज मुहूर्तावरती 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे। तोही कार्यक्रम सुरळीत अशी आशा बाळगतो आणि उद्या सकाळी देव हाजऱ्या खंडेराव मंदिरच्या डाव्या बाजूला देव हाजऱ्या होणार आहे। त्याच्यानंतर दुपारी 3 वाजेनंतर सोनेवाडी रस्त्याला कुस्त्यांची विराट दंगल होणार आहे। ही आज वेगळ्या पद्धतीने आयोजित केली आहे। कोकण पद्धतीने कुस्त्या आयोजित केलं आहे की जेणेकरून कुठल्याही पैलवानांवरती अन्याय होणार नाही, सर्वांना कुस्तीचा लाभ घेता येईल, आनंद घेता येईल या पद्धतीने पूर्ण नियोजन यात्रा कमिटीतर्फे गावकऱ्यांतर्फे करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यानंतर सोमवारी आराम करून मंगळवार 10 तारखेला बैलगाडा शर्यत ही ठेवण्यात आलेली आहे। पुढची रूपरेषा आमचे मित्र प्रशांतजी पगार। बसवंत NH3 डिजिटल, ओझर।